नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संगमनेर शहरातील प्रभागांकरिता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन व विकास समितीमधून सुमारे 2 कोटी रुपयाच्या निधीचे 47 सौर ऊर्जेवरील हायमॅक्स दिवे मंजूर करण्यात झाले आहेत. त्यापैकी 14 हायमॅक्स दिव्यांचे काम पूर्ण झाले असून भाजपाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने हायमॅक्सचे लोकार्पण आमदार अमोल खताळ आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत करण्यात आले. जनतांगणमधील जिजामाता गार्डन आणि लालतारा हाऊस एक सोसायटी येथील हायमॅक्स दिव्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात लोकार्पण करण्यात आले. संगमनेर विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून 200 सौर ऊर्जेवर चालणाऱ्या ऑटोमॅटिक हायमॅक्स दिव्यांना मंजुरी मिळालेली आहे. यातील 100 हायमॅक्स दिवे बसून पूर्ण झाले आहेत. उर्वरित हायमॅक्स दिव्यांचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. या हायमॅक्स दिव्यांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा सुरक्षेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे हायमॅक्स पूर्णपणे सौर ऊर्जेवर असल्याने वीजबिलाचा कोणताही भार स्थानिक संस्थेवर येणार नाही. संध्याकाळी 7 वाजता आपोआप दिवे सुरू होतात, त्यामुळे वीज वितरण कंपनीचा वीज पुरवठा खंडित झाला तरी सौर ऊर्जेवरील दिव्यांची सुविधा नागरिकांना मिळणार आहे. लोकार्पण सोहळ्यास मुख्याधिकारी दयानंद गोरे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शिवसेना शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, भाजप सरचिटणीस भारत गवळी, आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार, राजू गायकवाड, सौ. संगीता गवळी, राहुल मस्के, फुलचंद गांधी, सुरेश गवळी, शिवाजी अंभंग, वैभव आंडगळे, हौसाबाई आंडगळे, मच्छिंद्र वाबळे, दिलीप रावल, शोभा घुले, सुलोचना गायकवाड, राहुल भोईर, शशांक नामना, वरद बागुल, सागर भोईर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की शहराच्या विकासाला महायुती सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत आहे. शहराच्या विकासाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. नागरिकांच्या मूलभूत सुविधांना आमचा प्राधान्यक्रम असून शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी उपमुख्यमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून 50 लाख रुपये मंजूर होऊन वर्ग झाले आहेत. नमो गार्डन सुद्धा मंजूर झाले आहेत. संगमनेर शहरातील जनतेच्या पाठीमागे महायुती सरकार भक्कम उभे आहे. संगमनेर नगरपालिकेमध्ये शिवसेना महायुतीचा नगरसेवक एक असला तरी इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जनसेवक म्हणून काम करतील आणि शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवतील अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. भाजपाच्या शहर अध्यक्षा सौ. पायल ताजणे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या हायमॅक्सचे लोकार्पण भाजपाच्या स्थापना दिनी होत आहे. लोकांच्या राष्ट्रहित आणि लोकांच्या हितासाठी काम करणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष काम करतो. शहराच्या विकासाला पुढे घेऊन जाण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अमोल खताळ यांच्या माध्यमातून भविष्यात अधिक विकास काम पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न करणार असल्याचे सौ. ताजणे म्हणाल्या. वैद्य साहेब नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं विजय असो. नामदार अमोल खताळ पाटलांचं विजय असो. अमोल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भाजप शिवसेना युतीचा विजय असो. भाजप शिवसेना युतीचा विजय असो. देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो. अरे देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो. संगमनेर शहरामध्ये नागरिकांच्या असलेल्या मागणीनुसार तसेच आमचे शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, आरपीआय असेल, आमच्या सर्व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हायमॅक्सची आवश्यकता होती त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब असेल यांच्याकडे आम्ही मागणी केल्यानंतर संगमनेर शहरासाठी 47 हायमॅक्स आपल्याला मिळालेले आहेत, मंजूर झाले आहेत. त्यातील 14 हायमॅक्स आता कार्यान्वित झालेत. बाकीच्यांचं स्ट्रक्चर बसून झाले ते सुद्धा लवकरच आपण सुरुवात करतोय. एक हायमॅक्स अंदाजे 3 लाख रुपयाप्रमाणे असून 1.5 कोटी रुपयापर्यंतचं निधी या माध्यमातून आपल्या संगमनेर शहराला
पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून मिळाला आहे. त्यामुळं जरी निवडणुका झालेल्या असल्या, नगरपालिका निवडणूक झाली, त्याचा निकाल जो आला, अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.